नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहोत आपण येलदरीच्या डॅमवर, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी या ठिकाणी। हा येलदरीचा डॅम आहे आणि नुसताच सूर्य हस्त होत आहे इथं, म्हणजे सायंकाळची वेळ आहे आणि किती छान सुंदर असं रम्य वातावरण आहे इथं। मित्रांनो, सकाळ आणि संध्याकाळ, सकाळ म्हणजे नुसतीच रात्र संपलेली आहे, दिवस निघालेला आहे, म्हणजे सूर्य उगवला नाही, फक्त फटफट झालेला आहे, दिवस निघालेला आहे, त्याला सकाळ म्हणतात। आणि संध्याकाळ म्हणजेच दिवस संपलेला आहे पण रात्र आलेली नाही आहे, सूर्याचा अस्त होत आहे, म्हणजे सूर्यनारायण मावळत आहेत आणि रात्र होत आहे, पण अंधार पडलेला नाही आहे, दिवस संपलेला आहे, रात्र अजून आलेली नाही आहे, अशा वेळेला संध्याकाळ म्हणतात। तर मित्रांनो, सकाळ आणि संध्याकाळ ही अशी वेळ आहे की नेचरसोबत कनेक्ट होण्याची ही खूप चांगली वेळ आहे। तर इथं सूर्यनारायणाला नमस्कार करावा। ओम सूर्याय नमः, ओम प्रजापतये नमः। हे सूर्यदेवा, आज दिवसभर माझ्याकडून जी काही चूक झालेली आहे त्याबद्दल मी क्षमा आपल्या समोर मागत आहे। सूर्यदेवा, माझ्याकडून जी काही दिवसभरात चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करावी ही विनंती। अशी जर आपण सूर्यदेवाला विनंती केली तर दिवसभरामध्ये जे काही आपल्याकडून घडलेलं आहे अनिष्ट, ते सर्व काही माफ केल्या जातं या नेचरमध्ये। कारण मित्रांनो, काही ना काहीतरी चूक आपल्या हातून होत असते। सॅटेलाईट ज्याला म्हणतात की तुम्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात, तो सॅटेलाईट हा प्रत्येक माणसावर नजर ठेवणारा हा सूर्यदेव असतो दिवसभरात, आणि रात्री चंद्रदेव असतो रात्रभर। त्यामुळे आपण दिवसभरात कोणते कर्म कसे करायला लागलो याची पूर्ण नोंद हा सूर्यदेव घेत असतो, आणि रात्री कसे कर्म आपण करायला लागलो याची पूर्ण नोंद चंद्रदेव घेत असतो। त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करावा। कराग्रे वसते लक्ष्मी कर्मुळे श्री सरस्वती, कर्मुळे श्री गोविंदम, प्रभाते करदर्शनम, समुद्रे वसते देवी, पर्वत स्तनमंडळी, विष्णुपत्नी नमस्तुद्यम, पादस्पर्श क्षमस्वमे, वसुदेवम सुतम देवम, कंसचानूरमर्दनम, देवकी परमानंदम, कृष्णं वंदे जगद्गुरु। अशा प्रकारे ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, ओम प्रजापतये नमः, ओम सूर्याय स्वाहा, अग्नेय इदं नमः, ओम प्रजापते स्वाहा, अग्नेय इदं नमः मम। अशा प्रकारे अग्निहोत्र पण आपण करू शकतो। या मंत्र उच्चाराने आपण अग्निहोत्र करू शकतो आणि आपल्या घरचे आणि आपल्या शेतीचे सर्व रोग नाहीसे आपण अग्निहोत्राच्या साहाय्याने करू शकतो। मित्रांनो, अशी सूर्यनारायणाला आहुती द्यावी आणि आपली दिनचर्या सुरुवात करावी आणि आपली रात्र पण इथंच एंड करावी अग्निहोत्राच्या साहाय्याने। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद।